मागच्या व्हिडिओमध्ये आपण पद्य विभागातील कवयित्री कल्पना बुधाळे यांची कविता अभ्यासली. मराठी कवितेला जशी प्रदीर्घ परंपरा आहे, समृद्ध अशी परंपरा आहे, अशीच प्रदीर्घ समृद्ध अशी परंपरा असणारा एक वाङ्मय प्रकार म्हणजे कथा वाङ्मय प्रकार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कथा या साहित्य प्रकाराचा परिचय करून घेणार आहोत. कथा या साहित्य प्रकाराचा परिचय करून घेण्याअगोदर आपण मराठी साहित्यामध्ये साहित्याचे जे मुख्य प्रकार आहेत ते नेमके किती आहेत आणि त्यातल्या कोणत्या साहित्य प्रकारामध्ये कथा हा प्रकार मोडतो ते आपण पाहणार आहोत. जर मराठी साहित्याचा विचार केला असता साहित्याचे प्रामुख्याने मुख्य 3 प्रकार पडतात: कविता, दुसरा कथात्मक साहित्य आणि तिसरा नाटक. हे 3 मुख्य प्रकार आपल्याला असलेले पाहायला मिळतात. हे 3 प्रकार जे पडलेले आहेत ते त्यातल्या काही मूलभूत वैशिष्ट्यांमुळे पडलेले पाहायला मिळतात आणि त्यांची जी मूलभूत वैशिष्ट्ये आहेत ती एका साहित्य प्रकारापेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळं हा जो भेद आहे, मूलभूत भेद आहे, त्यातून हे 3 प्रकार पडलेले आपल्याला दिसतात. त्यातील कविता या वाङ्मय प्रकाराचा विचार केला असता भावकाव्यात्मकता हे एक आहे, कविता या वाङ्मय प्रकाराचं वैशिष्ट्य आहे. कथात्मक साहित्याचा विचार केला असता कथनात्मकता हा कथात्मक साहित्याचं काय आहे, विशेष आहे. तर नाटक या साहित्य प्रकारामध्ये नाट्यात्मकता आपल्याला पाहायला मिळते. ही जी काय मूलभूत वैशिष्ट्ये त्यांची आहेत ती एकमेकांपासून वेगळी आहे, त्यामुळं हे 3 मुख्य प्रकार आपल्याला पडलेले पाहायला मिळतात. यातील कथात्मक साहित्य या प्रकारामध्ये कथा हा वाङ्मय प्रकार आपल्याला येत असलेला पाहायला मिळतो. या कथात्मक साहित्याचे अन्य काही उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात की ज्यामध्ये आपल्याला शृंखला कथा असतील किंवा महाकाव्य असेल, कादंबरी असेल, दीर्घकथा असेल, लघुकथा असेल, असे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. असं दिसून येईल. थोडक्यात काय तर कथनात्मक साहित्य किंवा कथात्मक साहित्य हा जो प्रकार आहे या प्रकारामधील उपप्रकार म्हणजे कथा हा वाङ्मय प्रकार होय. हा प्रकार अतिशय लोकप्रिय असा असणारा प्रकार आहे अन्य प्रकारांपैकीच. तो लोकप्रिय का ठरला तर त्यातल्या काही अंगभूत वैशिष्ट्यांमुळे हा प्रकार लोकप्रिय ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशी कोणती वैशिष्ट्ये त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात? श्रवणीयता, मनोरंजन, प्रबोधन ही वैशिष्ट्ये या आपल्याला कथा वाङ्मय प्रकारची पाहायला मिळतात. उल्लेखनीय वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि यातून हा प्रकार आपल्याला अधिक लोकप्रिय ठरलेला पाहायला मिळतो. या कथा हा साहित्य प्रकार आहे याचा परिचय करून घेताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी या घटकामध्ये आपल्याला अभ्यासाचे आहेत तेही इथं आपल्याला पाहणं आवश्यक आहे. कथेची पूर्वपटिका असेल, कथेचे घटक असतील, वैशिष्ट्य असतील, कथेचं सादरीकरण असेल, या सर्व घटकांचा अभ्यास या घटकाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्याचबरोबर आज मराठी विषयाकडे, मराठी साहित्याकडे देखील आपल्याला बाकी एक वेगळ्या दृष्टीनं अभ्यासक असतील, लेखक असतील ते पाहतात आणि आता विद्यार्थ्यांनीही त्या दृष्टीनं पाहणं आपल्याला गरजेचं अपेक्षित आहे. ते कोणत्या तर उपयोजितता, साहित्याची उपयोजितता. उपयोजनात्मक आपल्याला काय आहे, उपयोग आहे तो साहित्याचा झाला पाहिजे. हाही एक महत्त्वाचा भाग यामध्ये आपल्याला विचार करण्यासारखा आहे. मग ज्यावेळी आपण कथेची बाकी जी भाषिक वैशिष्ट्य आहे तेव्हा आत्मसात करू, त्यामुळे ती जर आत्मसात केली तर निश्चितपणे आपल्याला बाकी काही व्यावसायिक संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. जसं बघा कथालेखन करणं असेल, कथाकथन करणं असेल, किंवा चित्रपट असतात त्याच्या पटकथा असतील त्याचं लेखन असेल, संवाद लेखन असेल, अशा काही व्यावसायिक संधी देखील आपल्याला या कथेची भाषिक वैशिष्ट्ये आपण आत्मसात केल्यामुळे होणार आहेत. हेही आपल्याला या घटकाचा अभ्यास करताना आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तेही अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला दिसून येईल. साधारणपणे कथा हा जो वाङ्मय प्रकार आहे जो कसा तो आकाराला आला किंवा कथा हा प्रकार कसा निर्माण झाला याचा जर आपलं याच्याविषयी चिंतन काय झालं किंवा याच्याविषयी जर आपल्याला विचार झाला तर आपल्याला निश्चितपणे मानवी स्वभाव या स्वभावातूनच बाकी कथा निर्माण झाली किंवा आकार असलेले आपल्याला पाहायला मिळते. साधारणपणे मानवी स्वभावाचा विचार केला असता कल्पना, विचार, भावना व्यक्त करायला त्याला आवडतात, तो इतरांना सांगतो आणि ही इतरांना सांगण्याची त्याची जी वृत्ती आहे त्यातूनच या कल्पना, भावना आणि विचारांची काही गोष्ट बनली आणि हीच गोष्ट बाकी पुढं कथारूपानं बाकी आकारास गेलेली आपल्याला पाहायला मिळते. कथा हा जो शब्द आहे या शब्दाचे देखील आपले शब्दशः काही अर्थ आपल्याला दिसतात. ती कोणते आहेत? आपल्याला गोष्ट, कहाणी, हकीकत या अर्थानं बाकी हा शब्द आपल्याला वापरत असलेला पाहायला मिळतो. हा शब्द कसा बनला याच्याविषयी जर आपल्याला सांगायचं झालं तर कथ हा जरा मूळ जो धातू आहे त्या कथ या मूळ धातूपासून हा कथा हा शब्द बनलेला पाहायला मिळतो असं दिसून येईल. मग या कथ या मूळ धातूचा अर्थ काय नेमका तर चांगले निवेदन करणे, यातून हा काय शब्द कथा हा शब्द रूढ झालेला आपल्याला दिसून येतो. सुरुवातीला हे जे काय कथालेखन झालं ते कथालेखन कोणत्या अनुषंगाने झालं, कोणता दृष्टिकोन होता कथालेखना पाठीमागचा
तो जर आपण त्याच्याविषयीच चिंतन करायचं म्हटलं, त्याच्याविषयीचा विचार करायचा म्हटलं तर आपल्याला काय दिसतं, तर शिकवण देणे, बोध करणे या दृष्टीनं प्रारंभी कथालेखन केलेलं आपल्याला लेखकांनी पाहायला मिळतं. नंतर मात्र मनोरंजन, विचार भावना किंवा एखादा उत्कंठावर्धक एखादा घटना असेल ते सांगण्यासाठी अनेक लेखकांनी बाकी कथालेखन सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं असं दिसून येईल. हा जो वाङ्मय प्रकार आहे तो अधिक लोकप्रिय होण्यापाठीमागं कथेमध्ये असणारे जे घटक आहेत ते घटक देखील आपल्याला बाकी अत्यंत कारणीभूत ठरलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग असे कोणते घटक आपल्याला कथेमध्ये पाहायला मिळतात? मग कथानक असेल, पात्र असतील, घटना असतील, वातावरण असेल, निवेदनशैली असेल, हे असे अनेक घटक त्यामध्ये आपल्याला असलेले पाहायला मिळतात. त्यातील पात्र असेल, त्या पात्रांच्या परस्पर संबंधातून जे काय ताणतणाव असेल, संघर्ष असेल जो निर्माण होतो किंवा गुंतागुंत असेल जी निर्माण होते त्यातून घटना प्रसंग त्या बाकी आकार येतात. आणि ही घटना प्रसंग अतिशय रंजकतेनं जेव्हा लेखक मांडतो त्यावेळी किंवा प्रभावशैलीत मांडतो तेव्हा ती एक परमोच्च शिखर म्हणतो आपल्याला कशाचं, एक उत्कर्षाचं ती गाठतं. त्याला आपण तिथं कथेचा क्लायमॅक्स म्हणतो आणि त्यातून कथा खऱ्या बाकी एक वेगळ्या वळणावर जाताना पाहिजे मिळते आणि त्यातूनच ती अधिक लोकप्रिय अशा वेगळ्या वळणावर गेल्यामुळं ती ठरलेलं पाहिजे मिळते. कारण काय होतं याच्यामुळं जो काय वाचक आहे तो त्यात काय आहे गुंतून जातो. लक्षात ठेवा, हे गुंतून ठेवण्याचं काम बाकी ह्या क्लायमॅक्सच्या माध्यमातून कथेमध्ये होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं म्हणजे ह्या ज्या गोष्टी सगळ्या आहेत त्या जशा महत्त्वाच्या आहेत तसंच या कथेचा शेवट आणि कथेचं शीर्षक हे देखील काय बाकी दोन घटक अत्यंत महत्त्वाचे असलेले पाहायला मिळतात. त्या सगळ्या घटकांनी बाकी युक्त म्हणजे कथा या लक्षात ठेवा. आणि या सगळ्या घटकांचा विचार करून बाकी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कथेची व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या देखील आपण पाहणार आहोत. काय व्याख्या बघा, एका विशिष्ट स्थलकालीन पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. म्हणजे थोडक्यात काय, एका विशिष्ट स्थलकालीन पात्रांच्या परस्पर जे काय संबंध आहेत त्यातून अनेक घटना निर्माण होतात आणि ह्या घटना ज्या निर्माण झालेल्या आहेत त्या घटना वाचकांपर्यंत पोहोचण्यापाठीमागे लेखकाचा काहीतरी हेतू असतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी बाकी तो काय करतो, अतिशय उत्कंठावर्धक असे काय आहे घटना प्रसंग मांडतो आपल्याला आणि त्यामध्ये काय करतो आपल्याला ते वाचकाला गुंतवून ठेवतो. उत्कंठावर्धकता ही वाचकाला गुंतवून ठेवणारा एका बाकी एक महत्त्वाचा अंग कथेचा असलेला पाहिजे असतो. वाचक म्हणजे पुढे काय होणार की जिज्ञासा या उत्कंठावर्धक या अंगामुळे कथेच्या अंगामुळे काय होते ज्या रसिकांच्या वाचकांच्या मनात निर्माण होते. म्हणजे थोडक्यात काय हे सगळे घटक काय आहेत बाकी त्यामध्ये आपल्याला असलेले पाहायला मिळतात. म्हणून केवळ प्रसंग असेल, चित्रण असेल किंवा व्यक्तिचित्रण असेल किंवा एखाद्या विचारभावना असेल ती मांडायची म्हणून असेल किंवा एखाद्या विचाराचा परिपोष करायचा म्हणून असेल फक्त कथा लिहिली जात नाही तर पात्र असतील, कथानक असतील, वातावरण असेल, निवेदनशैली असेल, विचारभावना असतील या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ आपल्याला कथेमध्ये पाहायला मिळतो. या सर्वांचं एक सुसंघटित असं बाकी रसायन किंवा प्रकटीकरण म्हणजे काय आहे कथा आहे असं आपल्याला दिसून येईल. अशा ह्या कथेला बाकी एक प्रदीर्घ परंपरा आहे याचा मी उल्लेख केलेला आहे. त्या परंपरेचा जर विचार केला असता म्हणजे पूर्वपटिकेचा जर विचार केला असता तर सुरुवातीला कथा आणि कथेचा संबंध आपला कसा आला, नातं कसं जुळलं, तर मौखिक परंपरेतून कथेचं आणि आपलं नातं जुळलेलं आपल्याला पाहायला मिळतो. अगदी आपलं लहानपण आपलं बालपण जर आपण आठवून पाहिलं तर आपल्याला अनेक कथा अशा मौखिक परंपरेतून आपण ऐकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. दैवत कथा असेल, व्रतकथा असतील, आख्यायिका असतील, लोककथा असतील, नीतिकथा असतील अशा प्रकारच्या कथा आपण ऐकलेल्या पाहायला मिळतात. लक्षात ठेवा, जे त्यामध्ये राजा राणीची गोष्ट असेल, पर्याची गोष्ट असेल, भूताची राक्षसाची गोष्ट असेल किंवा अगदी देवादिकांच्या गोष्टी असतील किंवा चिळुकाची गोष्ट असेल हे आपण ऐकलेले आहे आणि आपलं बालपण या कथांच्या माध्यमातून समृद्ध केलेलं पाहायला मिळतं असं दिसून येईल. ही मौखिक परंपरा आहे. याच मौखिक परंपरेने लक्षात ठेवा की जी काय लघुकथा आहे ती लघुकथा समृद्ध करण्यामध्ये काय आहे योगदान दिलेलं आहे. या मौखिक परंपरेच्या पायावरतीच लघुकथेचा विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो, ते अधिक समृद्ध झालेले पाहायला मिळते. त्यामुळे या मौखिक परंपरेचं योगदान कथा हा वाङ्मय प्रकार अधिक लोकप्रिय होण्यामध्ये किंवा वाढीस लागण्यामध्ये आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि हीच मौखिक परंपरा पुढे पुढे जाऊन ती लिखित स्वरूपात अवतरलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ही लिखित स्वरूपात अवतरण्याचं जो काय कालखंड आहे तो कुठला आहे, महानुभव पंथाचा कालखंड आहे. महानुभव पंथामध्ये पहिल्यांदा गद्य लेखन केलं गेलं. गद्य स्वरूपाचं साहित्य आपल्याला पाहायला मिळतं. चक्रधर स्वामी यांचं जे चरित्र आहे लीळाचित्र हे माहीमठात लिहिलं आणि त्यातून बाकी एक गद्य वाङ्मयाला सुरुवात झाली आपल्याला. त्यामुळे पहिला गद्य ग्रंथ आणि चरित्र ग्रंथ म्हणून बाकी त्यांच्या लीळाचित्र या ग्रंथाला काय आहे मान म्हणतो. लक्षात ठेवा, या त्यांच्या ह्या ग्रंथामध्ये छोट्या छोट्या कथा पाहायला मिळतात. तसेच महानुभव पंथातले लेखक केशवदास त्यांनीही दृष्टांत कथा लिहिलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून बाकी कथा हा वाङ्मय प्रकार त्याही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो असं दिसून येईल.
मग त्या वेळची कथा, त्याचं स्वरूप, तिची भाषा कशी होती, ही आपल्याला इथं थोडक्यात जाणून घेता येईल. केशवदास हे जे काय ते लेखक आहेत अनुभव पंथातले, त्यांची कथा जुन्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला अभ्यासाला होती. ती कथा जर आपण पाहिली तर निश्चितपणे आपल्याला दृष्टांत कथा जर आपण पाहिली तर आपल्याला त्या वेळच्या कथेचं स्वरूप आपल्याला लक्षात येईल. ती कथा काय बाकी, कथेचं नाव आहे डोळकेले या बालकाचा दृष्टांत. लेखक कोण आहेत? केशवदास. कशा कथा बघा की, कवने की माता असे ते आपल्या लेकरवासी पेहेली तथा पाचे ते डुलकी मागू ते दे मागू ते डुलकी मागू ते दे मागू ते डुलकी. मग सेजिया सायल्या असती त्या म्हणती हा ओ हे डुलकीत आहे तरी का पाचते असी. ते म्हणे घे आहे आतोतरी लिहिलेलं. ही काय आहे दृष्टांत कथा आपल्याला इथं आलेली पाहायला मिळते. त्यात काय कथात सांगितलेलं आहे, एक माता आहे आपल्या मुलाला ते पदार्थ पाजवत आहे आणि ती उलटी करत आहे. ती पुन्हा पाजते, ती पुन्हा उलटी करतं, ती पुन्हा पाजते, ती पुन्हा उलटी करतं. आणि मग ही जे दृश्य आहे हे दृश्य तिथल्या शेजारी असतील, तिच्या मैत्रिणी असतील ते पाहत आहेत. आणि मग पाहून त्या मैत्रिणी शेजारी तिला म्हणतात, अगं हे मूल सारखं सारखं ओकतं आहे, मग तुला ते पुन्हा पुन्हा का पाजते आहेस. तेव्हा ती म्हणते पुन्हा पुन्हा पाजल्यामुळं थोडा का अंश काय असणार तुला प्राप्त होईल आणि त्यासाठी मी पाजते आहे, अशी ती माता म्हणते. लक्षात यातून जे काय चक्रस्वामी जे तत्वज्ञान सांगायचे, ते तत्वज्ञान सांगायचे ही दृष्टांत कथा आलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा दृष्टांत कथेतून चक्रस्वामीचं तत्वज्ञान हे आम्ही येण्याबाबत की लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं पाहिजे. ते कोणतं तत्वज्ञान आहे ते तुम्हाला मी प्रमाण भाषा सांगतो. म्हणजे एक सामान्य व्यक्ती आहे, त्या सामान्य व्यक्तीला एक विशेष ज्ञानी काय सांगतो आहे, ज्ञान देतो आहे आणि तो विसरतो आहे. तो पुन्हा सांगतो, तो पुन्हा विसरतो, तो पुन्हा सांगतो, पुन्हा विसरतो. मग ही एक व्यक्ती पाहत असते, ती म्हणते की तो पुन्हा पुन्हा विसरत आहे, तर तुम्ही त्याला ते का सांगत आहात. किंवा ते विशेष ज्ञानी व्यक्ती म्हणते की मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तू विसरतोय, पण तिची ऐकण्याची इच्छा आहे आणि ही घेण्याची इच्छा आहे ती तशीच टिकावी म्हणून मी सांगतो आहे. हे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान अतिशय सोप्या भाषेमध्ये या कथेच्या माध्यमातून काय केलेलं आहे इथं केशवदासाने मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं, असं दिसून येईल. अशा प्रकारची दृष्टांत कथा आपल्याला तिथे पाहायला मिळते. लक्षात ठेवा, अतिशय अल्पाक्षरत्व आणि सुटसुटीत भाषा आणि त्याच्या भाषेचं स्वरूप देखील आपल्याला या कथेच्या माध्यमातून लक्षात येते. अशीच एक कथा, लोककथा आपल्याला आहे जी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे, की जे प्रत्येकाने आपण ऐकलेलं आहे, ती म्हणजे शिवकाची गोष्ट. ती देखील आपल्याला या नानपंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जे आणि अतिशय थोडक्यामध्ये नेमक्या शब्दामध्ये ती सांगितलेली आहे, तीही इथं आपण पाहू, जी तुमच्या लक्षात येईल. कथेची परंपरा. सायाचे घर मेनाचे, कावळ्याचे घर सेनाचे, पावसाळा कावळ्याचे घर पुरे जाय, सायाचे वाचे. जे आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की चिमणीचं घर मेनाचं असतं, कावळ्याचं शेणाचं असतं आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, चिमणीचं घर तसंच राहतं आणि कावळ्याचं वाहून जातं. ही जी कथा आहे ती आपण अगदीच अनेक पिढ्यातून आपण अनेक पिढ्यांपासून ही आपण ऐकत आलेलो आहोत आणि यामध्ये वेगवेगळे भर घालून आपल्याला ते ऐकण्यात आलेले आहे आपण आणि आपलं बालपण समृद्ध केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशी ही लिखित स्वरूपाची परंपरा आपल्याला पुढे मिळते. हे महानुभव पंथामध्ये पाहायला मिळते. हे आपल्याला पंथाचा विशेष सांगता लागेल. आणि मग हीच परंपरा पुढे पुढे जाऊन बघा की ज्यावेळी आपल्याला इंग्रजी राजवट आली, त्या राजवटीमध्ये मुद्रित स्वरूपातील छापील स्वरूपातील कथा अवतरलेली पाहायला मिळते आणि ती देखील जी काय आहे परंपरा आहे ती कथा वारीसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे असं मला वाटतं. इसवी सन 1806 खऱ्या अर्थानं पहिलं मुद्रित असं छापील असं पुस्तक आलं. ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज जे तामिळनाडू येथील तंजावर येथील बाकी जे सरपोतराजे भोसले यांनी आपल्या दरबारातील सखन पंडित नावाच्या एका लेखकाला इसापनीतीचं त्यांनी काय करायला सांगितलं, भाषांतर करायला सांगितलं. ते त्यांनी बालभोग मुक्तावली या पुस्तकाच्या रूपानं भाषांतर करून आपल्यापर्यंत ते पोहोचवलं. त्यानंतर इसवी सन 1816 पाश्चात्य लेखक विल्यम केरी नावाच्या लेखकानं बाकी मोडी लिपीत काही पुस्तकं आपल्याला आणलेली, पंचतंत्र असेल, हितोपदेश असेल, ही पुस्तकं त्यांनी आपल्याला छापील स्वरूपात आपल्याला प्राप्त करून दिली, वाचनासाठी प्राप्त करून दिली. त्यानंतर 1828 बापू छत्र्यांचं नीतिदर्पण हे पुस्तक आलं. यानंतर विश्वशास्त्री चिपळूणकरांची अरबी भाषेतील सुरस कथा असतील, हतिमताई असतील, ही पुस्तके आपल्याला वाचकांना छापील स्वरूपात वाचण्यासाठी प्राप्त झाली. अशा प्रकारे ही मुद्रित कला जी आल्यानंतर ही अशा प्रकारे लिखित आपल्याला पुस्तकं आपल्याला वाचकांच्यापर्यंत पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळतात. पण हा जो कालखंड आहे 1800 ते 1874 हा जो कालखंड आहे, या कालखंडाचा जर आपण विचार केला, त्या कालखंडाचा साहित्यातील कालखंडाचा आणि त्या कालखंडाच्या साहित्याचा विचार केला तर काय दिसतं आपल्याला, भाषांतर करणं किंवा अनुकरण करणं यातूनच साहित्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. ते स्वतंत्र असं साहित्य यामध्ये काळामध्ये फारसं निर्माण झालं नाही आणि या
याच्यावरती नेमकं बोट ठेवताना देवाबद्दल काय म्हणतात, तारांगण पुष्कळ उजळले पण तमोनाशक चंद्र मात्र कोठेच आढळला नाही. म्हणजे भरपूर साहित्य निर्माण झालं पण अंधार दूर करणारा मात्र बाकी असं स्वतंत्र निर्मिती करणारं साहित्य मात्र कुठंच आपल्याला निर्माण झालं नाही. ही या काळाची या काळातील साहित्याची एक मर्यादा आहे. ही मर्यादा जर आपण लक्षात घेतली तर देखील नंतरची लघुकथा आपल्याला आकार आले किंवा इतर साहित्य प्रकार आपल्याला आकारास आले किंवा ते समृद्ध झाले किंवा त्यांनी बाकी फार मोठे योगदान सर्व साहित्य प्रकारांनी मराठी साहित्याला दिलं, मराठी साहित्य समृद्ध केलं. तसा कुठतरी त्याचा जो काय आहे पाया आहे कुठतरी या साहित्याच्या माध्यमातून घातला गेलेला आहे किंवा या साहित्याचं योगदान त्या दृष्टीने दिलेल्या बाकी फार महत्त्वाचं आहे असं आपल्याला दिसेल. आणि खऱ्या हे कथेच्या बाबतीत देखील झालं लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं स्वतंत्र कथा जी आपल्याला हे लघुकथा आहे ती मराठी साहित्यामध्ये या इंग्रजी राजवटीमध्ये जे काय छपाई काम सुरू झालं, मुद्रित कला आली त्यावेळी झाले लक्षात. पहिले जे काय नियतकालिक निघलं ते कुठलं, करमणूक 1890मध्ये हरिनारायण आपटे हन आपट्यांनी काढलं आणि त्यातून बाकी कथा लघुकथा आपल्याला निर्माण नियतकालिकाची गरज होती पण त्यातून साहित्य प्रकाशित करणं आवश्यक होतं आणि त्यातून बाकी कथेला काय मिळालं तिथं संधी मिळाली आणि त्यातून कथा व्यक्त होऊ लागलेली आपल्याला जुनी. त्याच्यानंतर मनोरंजन हे मासिक आलं आणि या मनोरंजन या मासिकातून देखील आपल्याला अनेक लेखकांनी लेखन केलेलं पाहिजे. मग वि. स. गुर्जर असतील, ना हा आपटे असतील, वाणा देशपांडे असतील अशा लेखकांनी बाकी लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण खऱ्या अर्थानं जा लघुकथा हा जो वाङ्मय प्रकार आहे तो अधिक वाढीस लागला किंवा अतिशय उत्कर्ष पावला तो साधारणपणे 1926 ते 1945 या कालखंडामध्ये. या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं कथा काय आहे अधिक बहरास आलेली आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये 1928 मध्ये बघा की खास लघुकथेला वाहिलेलं बघा की यशवंत हे मासिक आलं. त्याच्या आधी 1926 मध्ये रत्नागिरी मासिक आलं होतं. पण 1928 मध्ये यशवंत हे मासिक आहे ते खास काय लघुकथेला वाहिलेलं होतं लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये अनेक लेखकांनी लेखन केलेलं दिसतं. त्याच्यानंतर ज्योत्स्ना, किर्लोस्कर, ध्रुव, प्रतिभा, समीक्षक, संजीवनी अशी एक ना अनेक मासिक आली आणि अनेक मासिकाच्या माध्यमातून अनेक लेखकांनी लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मराठी हा जो साहित्यातील कथा हा वाङ्मय प्रकार अधिक काय संपन्नानं समृद्ध करण्याचा काम केलेलं पाहिजे होतं. मग यामध्ये असे कोणते लेखक आहेत त्यातल्या काही महत्त्वाच्या लेखकांचा उल्लेख मी इथं करणार आहे. त्यामध्ये बाकी देवागर कृष्ण असतील, देव जोशी असतील यांच्यापासून ते बाकी नासी फडके, वि. स. खांडेकर, रामदार पाध्ये, कुसुमावती देशपांडे, वामनराव चोरगडे, ची. व्ही. जोशी, मालतीबाई बेडेकर अशा अनेक महत्त्वाच्या साहित्यिकांनी या कथा या वाङ्मय प्रकाराला योगदान दिलेलं मिळतं. याच्यापेक्षा अनेक साहित्यिक आहेत की त्यांनी कथा लेखन केलेलं आहे पण त्यातल्या काही महत्त्वाच्या लेखकांचा इथे मी उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो असं सुचले. मग हा 1926 तो 45 हा उत्कर्ष कालखंड लघुकथेचा आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर खऱ्या अर्थानं लघुकथा बदलली, परिवर्तन त्यामध्ये झालं. ती कशाच्या बाबतीत, आशय आणि अभिव्यक्तीच्या बाबतीत झालेलं पाहायला मिळतं. फार मोठे बदल, फार मोठे प्रयोग झालेले पाहायला मिळतात. त्यामध्ये गंगाधर गाडगे यांना नवकथेचे प्रवर्तक मानतात. त्यांनी खऱ्या अर्थानं कथेचा जे काय अंतर्बाह्य असलेल्या बाकी कथा बदलून टाकली आणि त्यांच्याच परंपरेमध्ये अनेक लेखकांनी लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. व त्याच्यामध्ये पुबा भावे असतील, व्यंकटेश माडगुळकर असतील, अरविंद गोखले असतील अशा लेखकांनी बाकी भरीव योगदान त्या काळामध्ये नवकथेच्या या कालखंडाला दिलेलं पाहायला मिळतं असं दिसून येईल. याच ह्या लेखकांच्या सोबत या लेखकांना संधी कशातून मिळाली तर त्याविषयी ज्या सत्यकथा आणि अभिरुची मासिक होते या मासिकातून बाकी या लेखकांना लिहिण्याची संधी मिळाली. आणि त्यामुळे या कालखंडातील जी नवकथा आहे, जी अंतर्बाह्य बदलली अशी आणि अभिव्यक्तीच्या बाबतीत बदलली, या अशा या कथेला आपल्याला वाट करून देण्याचं काम किंवा स्थान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सत्यकथा आणि अभिरुची या मासिकाने केलेलं आपल्याला पाहिजे लक्षात ठेवा. आणि याच त्यातल्या त्यात पुन्हा सत्यकथा या मासिकातून अनेक लेखकांनी आपलं लेखन प्रकाशित केलेलं पाहिजे होतं किंवा त्यांना त्यामध्ये संधी मिळालेली पाहिजे होते. त्याच्यामध्ये पुन्हा बाकी मग हे असतील आपल्याला सदानंद रेगा असतील, ज्ञानेश्वर नाडकर्णी असतील, देवा मोकाशी असतील, द भा मिरासदार, शंकर पाटील असे महत्त्वाचे लेखक त्यांनी सत्यकथेच्या माध्यमातून लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. ज्याने कथा या वाङ्मय प्रकारामध्ये प्रयोगशीलता केली आणि प्रयोग केले ते जे कुलकर्णी असतील, कमल देसाई असतील त्यांचं देखील लेखन बाकी सत्यकथेच्या माध्यमातून बाकी आज नावावर पास आलेलं आपल्याला पाहायला मिळतं असं दिसून येईल. म्हणजे थोडक्यात त्या सत्यकथा आणि अभिरुची या मासिकाने या कालखंडामध्ये मराठी कथेला समृद्ध करण्यासाठी बाकी फार मोठे योगदान दिलेले आपल्याला दिसून येतं.
त्यानंतरचा कालखंड म्हणजे 1960 नंतर कालखंड. या 1960 नंतर कालखंडामध्ये ग्रामीण दलित स्त्रीवादी साहित्य आणि त्यामध्ये बाकी सोफे लेखन होऊ लागलं आणि त्यातून कथा मानवी प्रकार अधिक समृद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. असं आजच्या घडीला कथेमध्ये अनेक रूप आपल्याला त्याच्या रूपामध्ये अनेक बदल विषयाच्या बाबतीत असेल, आशयाच्या बाबतीत असेल, अभिवृद्धीच्या बाबतीत बदल झालेले पाहिजे. अशा थोडक्यात आपल्याला कथा या मानवी प्रकाराचा परिचय करून देता येईल. इथं आपण थांबूया. पुढच्या ह्यामध्ये कथेचे घटक असतील, वैशिष्ट्य असतील, सादरीकरण असेल याच्याविषयी आपल्याला संवाद साधता येईल. धन्यवाद.